ऑर्डर आल्यानंतर हे मैदान खाली करावं असं ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस इथल्या सगळ्या महिला भगिनी ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात त्या आता रडायला सुरुवात झालेली आहे. ते रडतायत. का रडतायत तुम्ही? दादा, तुम्ही सरकारने भेटायला याच्याऐवजी आम्हाला सांगू लागलं की 3 वाजेला मैदान खाली करा. सरकारने येऊन पाहिलं का एखाद्या वेळेस तरी बघितलं का सरकारनं? दादाचे हातपाय एवढे झालेले, 5वा दिवस उघडलेला आहे. त्यांनी जेवण पाणी काहीच केलेलं नाहीये, तरी पण आपण आणखी त्यांना सांगू लागले की तुम्ही 3 वाजता मैदान खाली करा. तुमचे नियम जर पाहिले ना तर मराठा कुणबी एकच आहे. मग तो नियम का फॉलो करत नाही तुम्ही? आमच्या पूर्वजापासून मराठा कुणबी एकच आहे. मैदान सोडणार का? अजिबात सोडणार नाही आम्ही. आमचे जोपर्यंत आदरणीय संघर्ष होता मनोदादा सांगत नाही तोपर्यंत आम्ही इतकू पण मागं फिरणार नाही आणि हटणार पण नाही. आणि वेळ पडली त्यांच्या जीवाला काही जरा बरं वाईट झालं तर रस्ते काय सगळं जाम करून टाकू आम्ही महाराष्ट्राच्या मातामाऊली. तुम्ही कुठून आलात? मी लातूरवर. आता तुम्हाला कोर्टाने सांगितलंय की हे लवकरात लवकर खाली करा. कोर्टाने जरी सांगितलं ना, जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटलांचा आदेश येणार नाही तुम्ही मैदान खाली करा, तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही. या कोर्टाला हे दिसत नाही का? कुणीतरी बाहेरचा येतो, कोर्टामध्ये जातो आणि काहीतरी सांगतो, परंतु हे आज या ठिकाणी उपाशी तपाशी पाणी न घेता समाजासाठी बसलेले आहेत. यांची परिस्थिती कशी आहे ते कोर्टाला दिसत नाही. समाजाची स्थिती काय आहे? आज आमचे विद्यार्थी सगळे किती आत्महत्या करतात. कोर्टाला 3 आता आत्महत्या झालेले आहेत. 3 आत्महत्या झालेले आहेत. हार्ट अटॅक येऊन टेन्शन घेऊन. माझ्याच लातूर मधला अहमदपूर मधला एक मनुष्य त्याचं सुद्धा या ठिकाणी हे झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. मग या कोर्टाला आता ह्या 3 मृत्यू झालेल्या त्या दिसत नाहीयेत. आमचे मराठा बांधव आत्महत्या करतायत. लेकरांना नंबर लागत नाही, ते कोर्टाला दिसत नाही. आम्हाला फक्त आता दिसतोय आमचा भाऊ इथं बसलेला. बघितले ना तुम्ही 24 तास सोबत असताय. पाण्याचा एक घोट नाही. अहो 2 दिवस जरी आपण 2 तास जरी वेळ लागला ना तरी आपण घरामध्ये ओरडत असतो जेवायला दे म्हणून. पण 5 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही. हे सरकारला दिसत नाही का? हे सरकार कोर्टाला पुढं करायलंय का? सरकार आमच्या सोबत बेईमानी करतंय का? सरकार आमच्या वेळेस प्रत्येक वेळेला खोटेपणा देतोय, प्रत्येक वेळेला खोटे आश्वासनं देतोय. त्यामुळं आम्ही दादा जोपर्यंत सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. भलेही कोर्टाने आम्हाला जरी बेड्या ठोकल्या, जेलमध्ये जरी जायची तयारी झाली तरी आम्ही जेलमध्ये सुद्धा जाऊ, कारण आम्ही इथं आलेल्या घाला पण आम्ही इथून हटणार नाही असं या सगळ्या आंदोलक महिला भगिनी म्हणतायत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.